हॅलो स्टुडंट, बघूया प्रोटीन बाइंडिंग म्हणजे काय आणि ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर पर्टिक्युलर रिसेप्टर सोबत जाऊन बाउंड कसा होतं. जेव्हा आपण ड्रगला इनहेल करतो तेव्हा तो ADMAच्या प्रोसेस थ्रू आपल्या ब्लड कॅपिलरीमध्ये जातो. ब्लड कॅपिलरीमध्ये गेल्यानंतर ड्रग मॉलिक्यूल हा बाउंड होतो प्रोटीनला आणि एक पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स फॉर्म करतो, त्याला प्रोटीन ड्रग कॉम्प्लेक्स म्हणतो. हा कॉम्प्लेक्स जेव्हा आपल्या पर्टिक्युलर साईड ऑफ ॲक्शनमध्ये जातो तेव्हा तो मेम्ब्रेनला क्रॉस करतो आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये एंटर करतो. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये जेव्हा त्याला इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये जायचं असतं तेव्हा तो शुड बी इन अ डिटॅच्ड फॉर्म. फॉर एक्झाम्पल, हे आपलं प्रोटीन आहे आणि हा आपला ड्रग मॉलिक्यूल आहे. हा एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतो आणि तो आपला पर्टिक्युलर सेलपर्यंत जाऊन पोचतो. बट सेलमध्ये गेल्यानंतर तो शुड बी डिटॅच्ड फ्रॉम प्रोटीन सो दॅट इट शुड बी बाउंड टू रिसेप्टार. फॉर एक्झाम्पल, दिस इज आवर रिसेप्टार. जेव्हा हा फ्री फॉर्ममध्ये होईल, हे प्रोटीनला जेव्हा डिटॅच्ड होईल तेव्हा कुठं हा आपल्या रिसेप्टारला